पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये दाखल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंकडून पंतप्रधान मोदींचं स्वागत. पुणे बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील आणि विकास लवांड यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. यवत दंगल प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी भेट घेतल्याची माहिती. अजित पवार यांच्या अपघाताचा निष्पक्षपातीपणे तपास होण्याची गरज. त्यामुळे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि संजय राऊतांनी संसदेमध्ये आवाज उठवावा. आमदार रोहित पवारांची एक्स पोस्ट करत मागणी. बारामती नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी पालिकेतल्या कंत्राटी कामगारांचं साखळी उपोषण. राष्ट्रवादी युवा नेते युगेंद्र पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांशी साधला संवाद. सांगलीच्या कौलापूर गावात नागाने उन्हाच्या तडाख्यातनं वाचवण्यासाठी घेतला द्राक्षवेलीचा आधार. सर्पमित्राने शिताफीने नागाला द्राक्षवेलीवरून खाली घेत नैसर्गिक अधिवासात केलं मुक्त. गडचिरोली जिल्हा परिषद शाळेच्या 20 विद्यार्थ्यांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट. मुख्य सचिवांकडून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचं आणि जिद्दीचं कौतुक. ओडिशामध्ये 30,000ची लाच घेणाऱ्या खाण उपसंचालकांच्या घरी धाड. पोलिसांच्या धाडीमध्ये सापडले 4 कोटी रुपयांचं घबाड. ओडिशा स्टेट व्हिजिलन्सची मोठी कारवाई. अमेरिकेत हिमवादळाचा कहर. न्यूयॉर्कसह अनेक राज्यांमध्ये 2 फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी. पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर. शाळा आणि रस्ते बंद करत 5,000हून अधिक उड्डाणं रद्द. हिमाचल प्रदेशातल्या कुलूमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन. डोंगराचे मोठे ढिगारे रस्त्यावर कोसळले. भूस्खलनानंतर रस्ता वाहतुकीकरता बंद. सुदैवाने जीवितहानी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.